हाय. हॅलो. कसे आहात सगळे? तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन रेसिपी पुरणपोळी. ती ही झटपट होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स. तर इथे सर्वात प्रथम आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे. तर इथे मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ व्यवस्थित असं 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याला कमीत कमी 2 तासासाठी तरी भिजवून घेणार आहे. म्हणजे जी डाळ शिजताना पटकन अशी शिजल्या जाते, खूप वेळ लागत नाही आणि पुरण सुद्धा खूप चांगलं असे तयार होते. तर इथे आपल्याला स्वच्छ असं धुवून त्यात पाणी टाकून 2 तासासाठी तरी भिजून घ्यायचे. जर तुम्ही ही रात्रभर अशी डाळ भिजून घेतली तर खूप अशी झटपट अशी डाळ शिजते. तर बघा इथं 2 तासांनंतर आपल्याला तुम्ही इथं कुकरचा सुद्धा वापर करू शकतात. कुकरमध्ये सुद्धा डाळ शिजायला टाकू शकतात. इथे मी पातेल्यात डाळ शिजवायला टाकणार आहे. तर इथे ज्या वाटीने आपण 2 वाटी हरभऱ्याची डाळ किंवा चना डाळ घेतली आहे त्याच वाटीने 5 वाटी पाणी टाकून घेणार आहे. मी इथे पाण्यात सोबतच थोडंसं चिमूटभर हळद, थोडंसं मीठ आणि 1 चमचा तेल टाकून घ्यायचंय. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण जी भिजवलेली डाळ आहे ते टाकून घ्यायची आहे. आता डाळ शिजताना जे पाणी वापरलं आहे इथं मी 5 वाटी वापरला आहे. इथे तुम्ही 2 वाटी जर डाळ वापरली असेल तर त्याला डबल असं प्रमाण, म्हणजे 2 वाटी डाळ असेल तर त्याला 4 वाटी असं पाणी टाकून घ्यायचं आहे. पण मला इथे कटाची आमटी करायची त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वापरलं आहे. तर डाळ शिजेपर्यंत इथं आपण पुरणपोळी करण्यासाठी, पोळी तयार करण्यासाठी पीठ मळून घेऊया. इथे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. व्यवस्थित असं चाळून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं दोन्ही हाताने आपल्याला मऊसूर असं मळून घ्यायचंय. आणि पीठ व्यवस्थित असं मळलं गेलं, एकदा आपल्याला पाण्याचा हात लावून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय, एकदा तेलाचा हात लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. पीठ पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. एकदम असं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाही, नाहीतर पोळी लाटताना अशी एकदम अशी तुटते, मग पोळी व्यवस्थित असं टम फुगत नाही. तर आता मळलेलं पीठ आपल्याला रेस्टसाठी ठेवायचे. ॲटलिस्ट आपल्याला अर्धा पाऊण तासासाठी रेस्टसाठी ठेवायचंय. तोपर्यंत इकडं आपली डाळ सुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. त्यातलं आपल्याला एका चाळणीतून पाणी काढून घ्यायचे. त्याची आपल्याला पाण्याची कटाची आमटी तयार करायची आहे. तर आता ही डाळ शिजली, त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी साखर टाकून घट्टसर असं पुरण तयार करून घ्यायचंय. जसं जसं ते साखर व्यवस्थित अशी डाळीमध्ये मिक्स होईल तसं तसं पुरण घट्ट व्यवस्थित असं तयार होतं. तर बघा आपल्याला 1 चमचा असं उभा टाकून बघायचा आहे. व्यवस्थित उभा राहिला की आपलं पुरण व्यवस्थित असं तयार झालंय. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इलायची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर टाकून घ्यायची. हे ऑप्शनल आहे, पण त्याने पुरणाला टेस्ट खूप छान येते. तर आता हे पुरण गरम गरमच आपल्याला एका चाळणीने व्यवस्थित असं वाटून घ्यायचंय. नाही तर पुरण यंत्र असतं किंवा मिक्सरच्या भांड्यातून तुम्ही हे बारीक करून घेऊ शकतात. आणि हे पुरण गरम गरमच करून घ्यायचे, तेव्हाच ते व्यवस्थित असं बारीक होतं, त्यात गाठी वगैरे राहत नाहीत. बघा मस्त असं पुरण तयार झालंय. तोपर्यंत इकडे साईडला आपलं जे पीठ होतं ते सुद्धा व्यवस्थित असं भिजले गेले. एकदा आपण एकदा थोडंसं तेलाचा हात लावून पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया. तर आता जेवढा आपण पिठाचा गोळा घेणार आहोत त्याच्यात डबल किंवा 1.5 पट असं मी पुरणाचा वापर करणार आहे. त्याशिवाय पुरणपोळी खायची मजा येत नाही. आणि मस्त अशी पुरणपोळी मस्त टम फुगलेली अशी लुसलुशीत मऊ पुरणपोळी तयार होते. तर मी दाखवलं त्याप्रमाणे आता आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. Check it out. Check it out.
बघा किती मस्त अशा आपले पुरणपोळी तयार झाल्यात. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जरूर ट्राय करा. तर तुम्ही व्हिडिओ पाहतात त्याला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब मला सपोर्ट करतं. प्लीज सपोर्ट मी. थँक्यू. बाय बाय.